त्याला बराच पण हे पावसामुळे बरंच वाटत ना. शेवगा आहे ते वालाची शेंगा ना. वालाचं आताशी बघा कसं हे ना वालाचं डोळा फुगला म्हणजे वालाचं आता बघ आता शेंगा लागते आता आताशी. हा ना. असं डोळा फुगल्या हे डोळा फुगला आता फुल लागले ना मग शेंगा. लय गवत होतं तणनाशक मारलंय का जळलं गवत. गवत गेलं जळू. असं काय आता कशी मुगर लय म्हणजे आता सगळं आता लय शेंगा आता परत लय शेंगा लागते. वेलाला ताराने हे केलंय ना. तार तार बांबू सपोर्ट लावलाय बांबूचा. खूप छान मस्त शेंगा तोडता येत असं ना आता. हा तुम्ही काय वरची वर तोडत खाली वाकायचं अडचण नाही काही नाही. एक तोडा होऊन गेला नाही याचा. एक तोडा झाला जो आतापर्यंत एवढं 13-14 झालं मी पाहिलं तोडायला. हा ना. हो बघा वालाच्या शेंगाचे कसं वेल लावलेत वरती तारा बिरा बांधले मस्त. शेंगा लय गोपर मित्र पडतो. खत टाकले का. हा कडकलं ना मग त्यात पाणी सोडत होतं पण पावसामुळे पाणी सोडून नाही. खत टाकलं दिसतंय पांढरं पांढरं अजून त्याच्यात. जेव्हा हे डोळे आहेत ना हे डोळे टारण फुगते ना तेव्हा हे डोळे शेवगा हे आता लागले डोळे आहेत ना शिले चौथाने फुगते. बघा ना हे वर कसं आहे आता लय येते शेंगा त्याला मस्त. हा हे असं लांबते ना टारा टारा ते मध्ये पाणी ना काहीच नाही राहिलं. पाल राहिलंच नव्हतं अजिबात नुसतं येतं का हे फक्त राहिलं होतं पूर्ण जळून गेलं होतं असं झालं. म्हणजे हे असं पान चालत होते साऱ्यांनी पावसाने ना. हो तरी गेलं ह्या कोपरा गेलं इकडलं जास्त हे झालं ना अगं इथून इकडे गेलं एवढं चांगलं राहिलं. पावसाने गेलं ना ती. हा पावसामुळे गेलं ना ती एवढं नाही चांगलं ही एकटी सरी चांगली. ही तरी 2-4 सारे तेवढं चांगलं राहिली. बाकी मग ती तेवढंच कोपरं गेलं तेवढं. वालाच्या शेंगाच आहे बघा कसं वेल वरती लावले ताराने बांधले. वाल येतो वाल शेंगा असं गोपर होत्यात ते अजून आता काही शेंग एक सुद्धा नाही तरी पडा त्याला. शेंग काढून टाक गेला ना थोडा एक गेला दुसरा गेला ना. नाही ते पाणी नसतं ना पाऊस न झाला नाही ना तर मग असं लढून गेला असता ते. पावसाने ते खराब झालं. हा पाऊस झालं असं रोगराई प्रतिक्रिया किड्याने खाल्ले. रगत होतं पण श्वास ना दिसत नव्हतं इकडे जाता येत नव्हतं. हे ना पूर्ण पॅक झालं गावात नाही वाल पण आता फुटलंय इथे खाली पाणी टाकाळ होतं ना इथे बघा ना इथे कसं पाणी साचल्यामुळे पावसाचं खराब झालं ते. नाही तर असं दाट करून जाऊ होतं ना पापा पाणी चालत होतं मावा निघून वरून पाणी येतं पूर्ण उपाळ होते त्याच्यामुळे ते फेल गेलं. मी तुम्हाला उपसून काढे पाहिजे जाऊन पण परत बघा कसं हिरोगार गडी आता तुम्ही गेलं पण ते कोपरा गेला होतं मग तिकडे लईच पाणी होतं काय ते मेजर गाव आहे पण पान नाही राहिलेले त्याला. ते म्हणजे पूर्ण फेलच गेलं मी गावात खालून काढले त्याचं गोट बीट टाकलं गोट लावायचं नाही मग कोथिंबीर टाकून द्यायची. मग ही आहे चांगली राहून द्यायचं ह्या इकडे एवढंच गेलं फेल. लय जास्त पाऊस झाल्यामुळं काही इकडचं खराब झालं सगळं बघा. कमी पाला आलाय त्याला एवढं लावलं पावसामुळे. इकडची लाईन खराब झाली इकडची लाईन बघा ही झाली चांगली पण ती पाऊस लय पाणी साचल्यामुळे खराब झालं तिकडचं वेल. आता उचलून भरपूर वालाच्या शेंगा आहेत त्यांना. आता खत टाकले ते आता पाणी सोडा म्हणलं खत टाकले बघा अजून पाणी नाही दिलं त्याचे पांढरं पांढरं म्हणलं आपण खत पाणी द्यायचो आणि परत आता उठवलं ना परत पिवळा पडायचं हे असं कसं होतं असं जास्त पाणी झाल्यावर ना. हा जास्त पाणी दिल्यावर जास्त पाणी दिलं ना त्याच पिवळा रोग पिवळं का जास्त पाणी दिले असं पुढचं झाड खराब दिसतं मग त्यामुळे ती लाईन खराब झाली पाणी साचल्यामुळं. फक्त बघा ना हे दाट आहे तेवढंच कोपरा गेला. वाकून त्याची तारा खाली डेंगी दिली ना ताराला. जोड पडतो ना मग हा असे एकदम ताणून बांधले. लई दाट होती पाऊस फार म्हणजे असं जागा दूध चालत येत नव्हतं ज्या त्या लाईनीत जायला लागायचं असं बाहेर. पाऊस आल्या सगळं खराब झालं ते. पावसाचं प्रमाण जास्त वाढलं. डोळ फुटलं झाड गेलं थोडं बारीक हा गेलं तर गावात
हो तुम्हाला ते आधी काय उपकार मला पाहिलं असतं तर पण असं हिरगार झालं ते बघा ना आता खत टाकलं ना आता पाणी खूप काय होतं नाही तर मग मला सगळं पाणी इथं आहे वालाची शेंग. काय पाणी सोडायचं नाही बरं वर वाळ पण रान खाली बोललं इथं वरती पण आहे शेंग. नंतर आलेलं बघा वालाच्या शेंगाची वेल खूप छान आहे. आता फरक झाला ना बाय सर्वांना, बाय 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 बाय. आता फुलं लागली त्याला अजून कोमार निघायला लागली.